नमस्कार, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। या बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या बातमीनं। नाशिकमधून आताची सगळ्यात मोठी बातमी हीच की रुग्णालयात ऑक्सिजनची गळती झाली आहे। चक्क झाकीर हुसेन रुग्णालयातली ही घटना। शेकडो लिटर अमूल्य ऑक्सिजन या ठिकाणी वाया गेलेला आहे। या रुग्णालयात ऑक्सिजनवर सध्या 171 रुग्ण आहेत आणि व्हेंटिलेटरवर तसंच अत्यवस्थ असे एकूण 67 रुग्ण उपचार घेत आहेत। यातील काही रुग्ण दगावल्याची प्राथमिक माहिती सुद्धा समोर येते। 20 किलोलिटर क्षमतेची ऑक्सिजनची टाकी ही त्याला गळती लागलेली होती आणि अमूल्य असा सध्याचा ऑक्सिजन हा वाया गेल्याचा प्रकार नाशिक मधल्या झाकीर हुसेन रुग्णालयातला। ऑक्सिजन टँक लीक झाल्यानं हा सर्वत्र गॅस पसरलेला होता। ऑक्सिजन पुरवठा तब्बल अर्धा तास या रुग्णालयातला खंडित देखील झाला आणि त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं। या संदर्भातली माहिती घेऊयात। प्रशांत बाग आमचे प्रतिनिधी आहेत नाशिकचे आपल्या सोबत। प्रशांत, एकीकडे ऑक्सिजनसाठी धडपडतोय संपूर्ण महाराष्ट्र आणि इथे ऑक्सिजनची गळती वाया चाललाय, काय झालं नेमकं? प्राची, अत्यंत दाहक घटना ही नाशिकमध्ये घडली आहे। पालिकेचं हे झाकीर हुसेन रुग्णालय आणि या ठिकाणी 20 केल क्षमतेची ही ऑक्सिजन टाकी बसवण्यात आली आहे आणि अत्यंत महत्वाचं रुग्णालय हे मानलं जातं। या ठिकाणी 171 रुग्ण ऑक्सिजनवर आहे, 67 रुग्ण हे अत्यवस्थ आहे। व्हेंटिलेटरवर सुद्धा असलेल्या 21 रुग्णांना सुद्धा सातत्याने पुरवठा केला जातो। तब्बल अर्धा तास ही जी गळती होती ती सुरू होती। प्रचंड ऑक्सिजन पसरलेला। चीफ अग्निशमन अधिकारी संजय बैरागी यांनी खरं तर ते लिकेज थांबवण्यामध्ये त्यांना यश मिळालंय, पण असं जरी असलं तरी तोपर्यंत अनेक रुग्णांचे जीव टांगणीला लागलेत। आता जी माहिती समोर येते, 12 रुग्ण दगावल्याची प्राथमिक माहिती आता समोर येते। अर्धा तास हा ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्यामुळे व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांची परिस्थिती अत्यंत बिकट झाली होती। त्याचबरोबर ऑक्सिजन लेव्हल प्रत्येकाची कोणाचीही मेंटेन न झाल्यानं या लिकेजचा मोठा फटका हा या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना बसलेला आहे। आता जी माहिती समोर येते की 12 रुग्ण आतापर्यंत दगावलेले आहे। ही संख्या अजूनही वाढू शकते। नेमकं लिकेज कशामुळे झालं, का झालं, याची सगळी चौकशी होईल, तथ्य होईल, हे सगळं होईल। आपत्कालीन परिस्थिती म्हणून तातडीने इथे ऑक्सिजन टँक बसवण्यात आली, पुरवठा हा तातडीने सुरू करण्यात आला। पण असं होत असताना ज्या एजन्सीने काम केलं, नेमकं लिकेज कशामुळे झालं, हे मानवी चुकीमुळे झालंय का, या सगळ्या गोष्टी चौकशी समोर येईल। पण आता मात्र परिस्थिती ही आहे की रुग्णांचा जीव टांगणीला लागलाय, दगावत आहेत रुग्ण आणि याच ठिकाणी खरं तर आशेचा किरण आपण म्हणतो की त्या प्रत्येक रुग्णाला जीवदान मिळण्यासाठी आवश्यक असलेली यंत्रणा पालिकेच्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी उभी करण्यात आली। पंतप्रधान योजनेतून या ठिकाणी व्हेंटिलेटर सुद्धा आले, पण अशा परिस्थितीमध्ये सगळे उपचार घेत असलेल्या रुग्णांचा जीव टांगणीला लागलाय। हाहाकार आहे या पूर्ण परिसरामध्ये। प्रचंड मोठ्या संख्येनं नागरिकांची गर्दी झाली आहे। अग्निशमन दलाचे अधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी आहे, खूप मोठ्या संख्येनं रुग्णांचे नातेवाईक सुद्धा गोळा झालेले आहेत आणि परिस्थिती अशी आहे की जी माहिती आतनं समोर बाहेर येते ती अत्यंत धक्कादायक आणि विदारक अशा प्रकारची माहिती येते की अशा प्रकारे उपचार घेत असताना जर का रुग्णाचा जीव या अशा चुकीमुळे टांगणीला लागतो। तब्बल अर्धा तास या ठिकाणी गॅस लीक होत होता आणि त्या गॅस लीक होण्याचं प्रमाण हे इतकं मोठं होतं की हा पूर्ण परिसर, हॉस्पिटलचा कॅम्पस जो आहे तो लिक्विड गॅसनं पूर्णपणे भरला होता। मेडिकल ऑक्सिजनच सगळीकडे दिसत होता, माणसं एकमेकांना दिसायला तयार नव्हती। अशा परिस्थितीमध्ये किती गॅस आतापर्यंत वाया गेला याची मोजदाद जरी होऊ शकत नसली तरी माणसाचं आयुष्य अमूल्य असतं की ज्यासाठी या ऑक्सिजनचा प्रत्येक थेंब महत्वाचा आहे आणि तो जर का माणूसच मृत्युमुखी पडत असेल तर कोणत्या मानवी चुकांना जबाबदार धरायचं, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। प्राची, परिस्थिती अत्यंत बिकट आहे। प्रशांत, मात्र हे नेमकं किती वाजल्यापासून ही गळती सुरू झाली, त्यानंतर गळती ही पूर्णपणे आटोक्यात आणण्यात कधी यश आलं? संपूर्ण अर्धा तास संपूर्ण हॉस्पिटलचा म्हणजे झाकीर हुसेन हॉस्पिटलचा ऑक्सिजन पुरवठा त्यामुळे ठप्प झाला होता। संपूर्ण हॉस्पिटलचा ऑक्सिजन पुरवठा ठप्प झाला होता कारण या टाकीच्या माध्यमातून जी यंत्रणा आहे ती ऑक्सिजनची सगळ्या ठिकाणी सर्क्युलेट करण्यात आलेली पाईपलाईनच्या माध्यमातून आणि याच ठिकाणावरचा सगळा ऑक्सिजन होत असतो। ऑक्सिजनचा हा एकमेव आणि मोठा आणि अत्यंत महत्वाचा स्रोत मानला जातो। आपल्याला माहिती आहे की जवळपास 12:32 ऑक्सिजन लीक व्हायला सुरुवात झाली होती आणि तब्बल हा अर्धा तास चालू होता। 1 वाजेपर्यंत हे ऑक्सिजन रोखणं, त्याची गळती रोखण्याचं हे काम सुरू होतं। अर्धा तास हा ऑक्सिजन लीक होता। लीक व्हायला सुरुवात झाल्यानंतर त्याचा लिकेजचा स्पीड इतका भयानक होता की प्रचंड मोठ्या संख्येनं ऑक्सिजन लीक व्हायला लागला। प्रचंड प्रेशर या टाकीमध्ये आहे, या टाकीचा ब्लास्ट होतो की काय अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती आणि हा लिकेज थांबवण्यामध्ये अग्निशमन दलाच्या जवानांना खरोखर कौतुक करावं लागेल। संजय बैरागी जे मुख्य अग्निशमक अधिकारी आहे त्यांनी स्वतः तातडीनं या पूर्ण गॅसमध्ये जाऊन तो लिकेज थांबवला
पण तोपर्यंत ऑक्सिजनची मात्रा खूप मोठ्या संख्येनं गेली होती आणि याच एकमेव टाकीतनं झाकीर हुसेन रुग्णालयामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. 171 ऑक्सिजनवर असलेले रुग्ण, व्हेंटिलेटर असलेले 21 रुग्ण आणि त्याचबरोबर 67 असलेल्या अत्यवस्थ रुग्णांचा खरा आधार म्हणजे की इथून पुरवठा होणारा ऑक्सिजन आणि त्याच ऑक्सिजनचा पुरवठा तब्बल अर्धा तास या रुग्णांना मिळू शकला नाही. यामुळे परिस्थिती अजून बिकट झाली आहे. जी रुग्ण अत्यवस्थ आहेत त्या रुग्णांची परिस्थिती तर अत्यंत शोचनीय झाली आहे आणि यातले अनेक रुग्ण दगावल्याची माहिती समोर येत आहे. आतापर्यंत आलेली माहितीनुसार 12 जण गेल्याची माहिती समोर येते, पण हा आकडा अजून वाढू शकतो आणि ही धक्कादायक अनेक माहिती वेगवेगळ्या प्रकारे समोर येऊ शकते की कशा प्रकारे ऑक्सिजनचं लिकेज झालं, नेमकं कोणाच्या चुकीमुळे झालं, या सगळ्या गोष्टींची खात्री, ही माहिती, ही चौकशी समिती नेमून सगळं केलं जाईल. पण रुग्णांचा जीव टांगलेला लागला आणि कोणत्याही प्रकारची पर्यायी व्यवस्था नसल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं. प्राची, बरोबर. आणि प्रशांत, आता पुन्हा एकदा हा ऑक्सिजन पुरवठा पूर्ववत झालेला आहे का? कारण पूर्ण अर्धा तास तब्बल एखाद्या हॉस्पिटलचा ऑक्सिजन पुरवठा ठप्प होतो, जिथे कोरोनावरचे रुग्ण उपचार घेत आहेत, ज्यांना ऑक्सिजनची गरज आहे. आणि सध्याच्या घडीला या प्राणवायूची किंमत किती आहे किंवा किती अमूल्य आहे याची आपल्याला कल्पना आहे. दुसऱ्या राज्यातनं ऑक्सिजन आयात करावा लागतोय आणि महाराष्ट्राची गरज भागवावी लागते आणि अशा परिस्थितीमध्ये इतका हा प्राणवायू वाया जाताना खरंच खूप वाईट वाटतंय प्रशांत. खरंय तुझं प्राची, तुझा प्रत्येक शब्द हा विदारक परिस्थिती, दाहक परिस्थिती जी आहे ती स्पष्ट ध्वनित करणारा शब्द आहे असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल. आपल्याला माहिती आहे की तामिळनाडूतनं गॅस नाशिकला येतोय. आपल्याला माहिती आहे की अनेक ड्युरा सिलेंडर येतात. आपल्याला माहिती आहे की ऑक्सिजन मिळवण्यासाठी म्हणून कशा प्रकारे यंत्रणा काम करते. आपल्याला माहिती आहे की ऑक्सिजनचा प्रत्येक थेंब किती महत्वाचा आहे. या ऑक्सिजनची किंमत आज महत्वाची नाहीये. तू जे म्हटलीस तेच खरंय की अमूल्य आहे. काही गोष्टी या अमूल्यच असतात, हे खरंय. आता सगळ्यात दिलासा देणारी गोष्ट आहे की ऑक्सिजन पुरवठा पुन्हा एकदा सुरळीत करण्यात यश मिळालंय, पण अजूनही प्रचंड मोठं प्रेशर त्या ऑक्सिजन पाईपलाईनची यंत्रणा नियंत्रित करणाऱ्या याच्यावर आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारे हॉस्पिटलच्या सगळ्याच प्रशासनाची, डॉक्टर आवेश पलोर असो, डॉक्टर रावते असो किंवा त्यांची सगळी टीम असो, ही कोणत्याही परिस्थितीमध्ये रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा सुरळीत व्हावा, पुन्हा सुरळीत करावा यासाठी धावपळ करते. नेमकं आतमध्ये काय घडतंय याची पूर्ण माहिती बाहेर यायला तयार नाहीये. पण ज्या पद्धतीनं धावपळ चालू आहे की ऑक्सिजन पुरवठा कोणत्याही परिस्थितीत सुरळीत करायचा आणि रुग्णांचे प्राण वाचवायचे, याकरता आरोग्य यंत्रणांची खरोखर धावपळ सुरू आहे. पण नेमकं ही जी घटना आहे ती अशा पद्धतीनं घडली, अकस्मात घडली की त्यावेळेस कोणालाही काहीही कळायच्या आतच तो जो ब्लास्ट होतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. ती प्रचंड मोठ्या संख्येने गॅसचं लिकेज सुरू झालं आणि तब्बल अर्धा तास ज्यावेळेस गॅस पुरवठा खंडित होतो त्यावेळेस रुग्णांची परिस्थिती काय होऊ शकते आपण विचार सुद्धा करू शकत नाही. काही विचार हे खरोखर मनाला थरकाप घडवणारे असतात. हेच खरं प्राची अत्यंत दाहक परिस्थिती आहे. ज्या पद्धतीनं प्रशासकीय यंत्रणा ऑक्सिजनसाठी धावपळ करते किंवा ऑक्सिजन बेड मिळावा म्हणून रुग्ण वाटेल तसे फिरतायत, तिष्ठत फिरतायत, लोकांना जागा मिळत नाही. अँब्युलन्समध्ये सुद्धा त्यांना ऑक्सिजन दिला तो, अशा प्रकारच्या अनेक घटना आपल्या डोळ्यासमोर रोज घडतायत, दररोज घडतायत. आणि अशा परिस्थितीमध्ये अमूल्य असलेला जी प्रशांत, थोडंसं थांबवते. मात्र आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ हे त्या ठिकाणी उपस्थित आहेत. लक्ष्मण, सध्याची स्थिती काय आहे आणि हॉस्पिटलमध्ये तब्बल अर्धा तास ऑक्सिजन पुरवठा ठप्प झाल्यानंतर काय चित्र आहे? नाशिकच्या झाकीर हुसेन हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारावरती आपण आहोत. आपण बघतोय रुग्णालयांबाहेरची ही रुग्णांची परिस्थिती आपण दृश्यांमध्ये बघतोय. आतमध्ये गॅस. लक्ष्मण, यांचा संपर्क तुटलाय. मात्र नाशिक मधलं झाकीर हुसेन रुग्णालय आणि तिथे सध्या 171 इतके कोरोनाचे रुग्ण उपचार घेत आहेत. ऑक्सिजनची गरज ही प्रत्येक रुग्णाला लागते आणि त्यामधले 67 रुग्ण हे व्हेंटिलेटरवर असताना तब्बल अर्धा तास या ठिकाणी ऑक्सिजनचा पुरवठा ठप्प झालेला होता. कारण ऑक्सिजन साठवून ठेवलेली जी टाकी असते तीच लीक झालेली होती. पूर्ण अर्धा तास या टाकीमधून ऑक्सिजन हा प्राणवायूच खरं तर गळत होता आणि त्यामुळे हे जे काय वातावरण निर्मिती झालेली आहे, संपूर्ण हवेमध्ये आपल्याला हा लिक्विड ऑक्सिजन दिसतोय. त्यामुळे एकमेकांना सुद्धा माणसं बघू शकत नाहीयेत. खूप मोठ्या प्रमाणात हा प्राणवायू त्या परिसरामध्ये पसरलेला आहे. त्यानंतर अग्निशमन दलाचे अधिकारी तिथे आले आणि त्यांनी ही गळती रोखली. मात्र तोपर्यंत झाकीर हुसेन रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेले कोरोनाचे 12 रुग्ण दगावल्याची माहिती सध्या प्राथमिकरित्या समोर येते. या घटनेला जबाबदार कोण, मात्र ही खूप भयंकर आणि गंभीर घटना. कारण एखाद्या हॉस्पिटलचा ऑक्सिजन पुरवठा
पूर्ण अर्ध्या तासासाठी ठप्प होतो आणि त्यानंतर त्यामुळे 12 रुग्णांचे जीव जातात। ही खरंच खूप मोठी घटना नाशिक मधली, त्याची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ हे स्वतः त्या झाकीर हुसेन रुग्णालयापर्यंत पोहोचलेले आहेत। आणि लक्ष्मण, काय चित्र आहे? आपण हे प्रवेशद्वार बघतोय झाकीर हुसेन हॉस्पिटलचा। या ठिकाणी आतमध्ये जाण्यासाठी आता सगळ्यांना रोखलं जात आहे। अशा प्रकारे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावरती डॉक्टरांनी माध्यमांना देखील आतमध्ये जाण्यासाठी बंदी केलेली आहे। आपण दृश्यांमध्ये बघतोय अशा प्रकारची ही परिस्थिती आहे। अनेक रुग्णांचे नातेवाईक जे आहेत ते अशा प्रकारे या ठिकाणी बाहेर आहे। मोठ्या प्रमाणात त्यांच्या नातेवाईकांची देखील गर्दी झालेली आहे। खरं तर दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं अनेक रुग्णांना श्वास घ्यायला देखील त्रास होतोय। माझ्या समोर हे दिसणारं रुग्ण जे आहे ते कोरोना बाधित आहे आणि त्याला देखील ऑक्सिजन अभावी अशा प्रकारचा त्रास सहन करावा लागतोय। खरं तर या हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाहीये। तिथपासूनची जो संघर्ष आहे तो इथे येणाऱ्या प्रत्येकाला करावा लागतोय। हे झाकीर हुसेन हॉस्पिटलमधली आतली दृश्य मी आपल्याला दाखवतोय। आतमध्ये असं प्रवेशद्वारावर रोखलं जातं, आतमध्ये सोडलं जात नाही। मात्र ही आतमधली दृश्य आपण बघतोय। आता या क्षणाला झाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये ज्या टाक्या आहेत त्याच्या माध्यमातून जे इतर अस्वस्थ रुग्ण आहे त्यांना अशा प्रकारे मदत केली जाते। मी दृश्यांमध्ये आपल्याला दाखवतोय। हे सर्व शर्थीचे प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे। अनेक रुग्ण जे आहे त्यांना वाचवण्यासाठी आता हे जे सिलेंडर आहे त्यांना या ठिकाणी ओपन केलं जातं। हे सिलेंडरच्या माध्यमातून जे अस्वस्थ रुग्ण आहे त्यांना आता गॅस ऑक्सिजन देण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू केली। आपण बघतोय कशा प्रकारे धावपळ या सर्व डॉक्टरांची या ठिकाणी आहे। वार्डबॉय असतील, इतर कर्मचारी असतील, त्यांच्या मदतीनं अशा प्रकारे हे ऑक्सिजनच्या टाक्या ज्या आहेत त्या महानगरपालिकेचे आपण याच्यावर बघू शकतो NMC असा उल्लेख केलेला आहे। आणि या टाक्या आता इमर्जन्सीमध्ये या रुग्णांना लावल्या जात आहे। आपण दृश्यांमध्ये बघतोय या टाक्या ज्या आहेत त्या ओपन केल्या जात आहे आणि या लिफ्टमध्ये ह्या टाक्या लोड करून आता प्रत्येक रुग्णाला देण्याची कारवाई जी आहे ती या ठिकाणी केली जाते। अतिशय भयानक आणि अवस्था जी आहे ती या नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात आपण बघतोय। मोठ्या प्रमाणामध्ये गॅस लिकेज झालेला आहे आणि त्यामुळे रुग्ण जे आहे ते अस्वस्थ झालेले आहे। अनेक 5 ते 7 रुग्ण जे आहे ते व्हेंटिलेटरवर आहे आणि त्यांना ऑक्सिजनची नितांत गरज आहे। तर O2वर देखील 25 ते 30 पेशंट जे आहे त्यांना त्यांचं सॅच्युरेशन जे आहे ते 85-90च्या जवळपास आहे आणि त्याचमुळे त्यांना तातडीनं ऑक्सिजनची आवश्यकता आहे। मात्र ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात लिकेज झालेला आहे आणि तो ऑक्सिजन न मिळत असल्यामुळे रुग्णांचे हाल होत आहे। आपण दृश्यांमध्ये बघतोय ह्या टाक्या आता तातडीनं ह्या रुग्णांना दिल्या जात आहे आणि ही सगळी परिस्थिती नाशिकच्या जिल्हा झाकीर हुसेन रुग्णालयातली आहे। आपण हे दृश्यांमध्ये बघतोय हे टाकी या ठिकाणी घेऊन जाणारे कर्मचारी अशा प्रकारे धावपळ करताय। ठिकठिकाणी अशा लोकांना जे आहे ऑक्सिजन दिलं जात आहे। अनेक रुग्ण जे आहेत आपण ह्या ठिकाणी देखील दृश्यांमध्ये बघतोय की अनेक रुग्ण अशा प्रकारे बाहेर काढण्यात आलेले आहेत। त्यांना शक्य तसा ऑक्सिजन देण्याचे शर्थीचे प्रयत्न या ठिकाणी रुग्णालयात असलेल्या डॉक्टरांकडून केले जात आहे। नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त कैलास जाधव हे देखील या ठिकाणी दाखल झालेले आहे आणि ते देखील परिस्थितीची माहिती जाणून घेत आहे। आपण ही दृश्य नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयातली बघतोय। प्रत्येक या रुग्णालयातला कर्मचारी पळापळ करतोय। त्यांची धावपळ खरं तर या सगळ्या प्रक्रियेमुळे झालेली आहे। हे सगळे डॉक्टर आपण दृश्यांमध्ये बघतोय त्यांच्या नातेवाईकांना समजवण्याचा प्रयत्न करताय, नातेवाईक गोदारोळ करताय। अशी सगळी परिस्थिती ही नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयातली आहे। ही रुग्णालयातली मी दृश्य आपल्याला दाखवतोय। आता आपण ह्या डॉक्टर बघतोय त्यांनी त्यांच्या काही कर्मचाऱ्यांना या ठिकाणी बोलवलेलं आहे। ही दृश्यांमध्ये आपण हे बघू शकतो की आता या टाक्या ज्या आहेत त्या अशा प्रकारे त्या अत्यवस्थ झालेल्या रुग्णांना पाठवल्या जात आहे। त्यांच्यापर्यंत या टाक्या पोहोचवण्याची कारवाई केली जाते। आतमध्ये नेमके किती रुग्ण आहे हे अद्याप समजू शकलेले नाही। मात्र पोलीस आणि इतर अधिकाऱ्यांकडून जी माहिती मिळाली आहे तर त्याप्रमाणे इथे 100 ते 125च्या जवळपास रुग्ण आतमध्ये दाखल आहे आणि यापैकी 6 ते 7 लोकांची प्रकृती जी आहे ती अत्यंत खालावलेली आहे आणि कदाचित त्यातल्या काही लोकांचा गॅस न मिळवल्यामुळे मृत्यू झालेला आहे असे देखील समजते। मात्र अधिकृतपणे मृत्यूची माहिती जी आहे ती देऊ शकलेली नाही आहे। कुठल्याही प्रकारचा त्या बातमीला दुजोरा नाही आहे। मात्र जी माहिती या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांकडून मिळते त्या कर्मचाऱ्यांच्या माहितीच्या आधारावर एकच सांगितलं जातं की आतमध्ये 6 ते 7 रुग्ण जे आहे ते अस्वस्थ आहे आणि त्यांना अशा ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी हलवलं जात आहे। आपण दृश्यांमध्ये बघतोय अस्वस्थ झालेले हे रुग्ण आहे त्यांना या ठिकाणी हलवलं जात आहे। गॅस संपल्यामुळे अशा प्रकारे ह्या सिलेंडरच्या टाक्या आपण दृश्यांमध्ये बघतोय की त्या ज्या आहेत त्या अशा पोहोचवल्या जात आहे। वेगवेगळ्या हॉस्पिटलमधून, खाजगी हॉस्पिटलमधून ऑक्सिजनच्या टाक्या ज्या आहेत त्या
पोहोचवण्याचं काम या ठिकाणी केलं जातं. सिलेंडरमध्ये ही टाकी या ठिकाणी लिफ्टमधून या टाक्या त्यांच्या रुग्णांपर्यंत. बिलकुल लक्ष्मण, पुन्हा तुमच्याकडे येतोच. मात्र नाशिकमधलं झाकीर हुसेन रुग्णालय आणि तिथे ऑक्सिजनचा पुरवठा ज्या टाकीतून संपूर्ण हॉस्पिटलला केला जातो त्याच टाकीला गळती लागली आणि त्यामुळे तब्बल अर्धा तास झाकीर हुसेन रुग्णालयाला होणारा ऑक्सिजनचा पुरवठा हा पूर्णपणे ठप्प झालेला होता. अग्निशमन दलाचे अधिकारी तिथे आले आणि त्यांनी ही गळती थांबवली. मात्र त्यामध्ये तब्बल अर्धा तास गेला आणि अर्धा तास तिथे व्हेंटिलेटरवर असलेले रुग्ण किंवा मग ऑक्सिजनवर असलेले रुग्ण यांची खूप मोठी गैरसोय झाली. यामध्ये काही रुग्ण दगावलेले सुद्धा आहेत. नेमका आकडा, अधिकृत आकडा समोर येत नाहीये. मात्र काही वेळानंतर हा देखील आकडा कळेल. मात्र बऱ्याच रुग्णांना या ऑक्सिजनचा पुरवठा ठप्प झाल्याचा फटका बसलेला इतकं मात्र नक्की. आणि त्यानंतर रुग्णालयामध्ये एकच पळापळ डॉक्टर आणि या सगळ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांची सुरू झाली आहे. कारण प्रत्येक अत्यवस्थ रुग्णाला किंवा व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णाला, ऑक्सिजन मास्कवरती असलेल्या रुग्णाला ऑक्सिजनची तातडीनं गरज आहे. त्यामुळे कुठूनही ऑक्सिजनच्या टाक्या उपलब्ध करून त्या रुग्णापर्यंत पुरवल्या जात आहेत. नाशिकमध्ये प्रत्येकालाच हादरवून सोडणारी ही घटना. कारण संपूर्ण अर्धा तास एखाद्या कोविड हॉस्पिटलचा ऑक्सिजन पुरवठा जर ठप्प होत असेल तर तिथल्या रुग्णांची काय अवस्था झाली असेल याची आपण कल्पनाच करू शकतो. फक्त कारण जी ऑक्सिजनची टाकी, ज्या टाकीमधून संपूर्ण हॉस्पिटलला ऑक्सिजनचा पुरवठा होतो, जिथे 171 कोरोनाचे रुग्ण उपचार घेत आहेत किंवा 60 पेक्षा जास्त रुग्ण हे व्हेंटिलेटरवर किंवा त्यांची प्रकृती ही चिंताजनक आहे, ऑक्सिजनची त्यांना जास्त गरज आहे, अशा रुग्णांचा अर्धा तास जर ऑक्सिजन पुरवठा ठप्प होत असेल तर काय परिस्थिती असेल. ही सगळी परिस्थिती आपल्याला दाखवतायत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ. हे झाकीर हुसेन रुग्णालयातच आहेत. लक्ष्मण, आपण दृश्यांमध्ये बघतोय ऑक्सिजन जो आहे तो संपलेला आहे आणि त्यामुळे अशा प्रकारे रुग्णांचे हाल सुरू आहे. हे सगळे कोरोना बाधित रुग्ण आहे, त्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे. आपण दृश्य बघतोय, मन शून्य करणारी ही दृश्य आहे. नातेवाईकांना त्यांचे अश्रू अनावर होत नाहीये. अशा प्रकारे रुग्णांना ऑक्सिजन देण्याचं काम जे आहे सुरू आहे. महानगरपालिकेचे हे सगळे डॉक्टर जे आहे आपण दृश्यांमध्ये बघतोय मोठ्या प्रमाणात प्रयत्न करताय आणि रुग्णाला वाचवण्यासाठी हे प्रयत्न करताय. व्हेंटिलेटर जे आहे ते अशा प्रकारे ऑक्सिजन नसल्यामुळे बंद झालेलं आहे. ही रुग्णांची दृश्य आपण बघतोय. खरं तर मनाला सुन्न करणारी अशा प्रकारची ही दृश्य न्यूज 18 लोकमतवर आपण एक्सक्लुझिव्ह बघतोय. अशा प्रकारची भयावह परिस्थिती नाशिकच्या या झाकीर हुसेन रुग्णालयात निर्माण झालेली आहे. रुग्णाला वाचवण्यासाठी कशा प्रकारे प्रयत्न केले जात आहे आपण न्यूज 18 लोकमतवर बघतोय. एक्सक्लुझिव्ह ही दृश्य नाशिकच्या या झाकीर हुसेन कोविड सेंटर रुग्णालयातली बघा. हे कसे रुग्णाच्या लक्ष्मण, थोडंसं थांबवते. मात्र ही दृश्य आपल्या प्रेक्षकांना विचलित करू शकतात. कारण झाकीर हुसेन रुग्णालयातली परिस्थितीच अशी आली आहे की त्या रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा अर्धा तास बंद झालेला होता. त्यामुळे आता दुसऱ्या ऑक्सिजनच्या टाक्या आणून या रुग्णाला पुन्हा जीवदान देण्याचं काम केलं जाते. अक्षरशः CPR दिला जातोय त्या डॉक्टरांकडून त्या रुग्णांना आणि त्यामुळे त्यांना एक प्रकारे वाचवण्याचाच हा प्रयत्न. मात्र प्रेक्षकांना आव्हान, तुम्हाला ही दृश्य विचलित करू शकतात कारण ऑक्सिजनची गळती झाली टाकीतून. त्यामुळे अर्धा तास तब्बल या ऑक्सिजनचा पुरवठा ठप्प झालेला होता. अनेक रुग्णांना CPR द्यावा लागतोय. अक्षरशः त्यांच्या छातीमध्ये जोरात दाब देऊन जो काही त्या रुग्णांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय. ही दृश्य खरंच विचलित करणारी आहेत. आणि आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ तिथे उपस्थित आहेत याच वॉर्डमध्ये जिथे हे अत्यवस्थ रुग्ण आहेत. काहींना CPR द्यावा लागतोय. डॉक्टर पूर्णपणे प्रयत्न करतायत त्यांच्या छातीवरती दाब देऊन त्यांना वाचवण्याचा. लक्ष्मण, बघतोय आपण दृश्यांमध्ये अशा प्रकारे नाशिक महानगरपालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयातली ही एक्सक्लुझिव्ह प्रकारची असे दृश्य आहे. खरं तर ही प्रत्येकाच्या मनाला भीती निर्माण करणारी, शून्य करणारी अशी ही दृश्य आहे. खरं तर हा अपघात म्हणावा लागेल की अचानक गॅस सिलेंडर जे आहे त्याची गळती झाली. यामध्ये खरं तर कोणाला दोषी ठरवायचा असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालेला आहे. कारण अचानक हा अशा प्रकारचा अपघात झाला आणि हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांना, डॉक्टरांना देखील ज्याची कल्पना नव्हती अशी वेळ आपल्यावर येईल अशा प्रकारची वेळ त्यांच्यावर आलेली आहे. नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयाच्या कोविड वॉर्डमधली ही दृश्य मी आपल्याला दाखवतो. हे बघतोय आपण महापालिकेचे कर्मचारी शर्थीचे प्रयत्न करताय. सिलेंडर स्वतः खांद्यावरती उचलून रुग्णापर्यंत पोहोचवताय. त्यांचा जीव वाचवण्यासाठीचे प्रयत्न जे आहे ते या ठिकाणी करताय.
आपण बघतो एका एका रुग्णाला 4-4, 5-5 कर्मचारी जीवापाड प्रयत्न करून वाचवण्याचा प्रयत्न करताय, मात्र त्यांच्या प्रयत्नांना अनेक ठिकाणी अपयश येतानाचं हे चित्र आपण बघतोय दृश्यांमध्ये. अनेक रुग्णांना या ठिकाणी असं बघतोय आपण, हे देखील बघतोय अशा प्रकारे या टाक्या ज्या आहे त्या उचलून आणल्या जात आहे. त्यांना टाक्या देण्याचा प्रयत्न जे आहे ते केले जात आहे. सिक्युरिटी गार्ड असतील, महापालिकेचे इतर कर्मचारी असतील, ते ऑक्सिजन देत आहे. हे बघा आपण बघतोय रुग्णाचे नातेवाईक अशा प्रकारे हात जोडताय, पाया पडताय की आम्हाला या ठिकाणी ऑक्सिजनची टाकी द्या, पळापळ करताय. ही दृश्य झाकीर हुसेन रुग्णालयाच्या आतमधल्या कोविड सेंटरची आहे, जी मनाला सुन्न करणारी ही दृश्य आहे. अशा प्रकारे हे लोक पळापळ करताय. हे दृश्य आपण बघतोय कोविड सेंटर नाशिकचं झाकीर हुसेन रुग्णालयातलं हे दृश्य आहे. महाराष्ट्रातल्या आरोग्य यंत्रणेतला ची लखर जी आहे. लक्ष्मण, आणि ही दृश्य आपण दाखवू शकत नाही, इतकी ही भयंकर आहेत. कारण प्रत्येक रुग्णाचे नातेवाईक हे हातापाया पडून डॉक्टरांना विनंती करतायत की आमच्या रुग्णांना फर्क पड़े, बट अगर हम देखा जाए तो महानगरपालिकेचे आयुक्त कैलास जाधव आपल्यासोबत जोडले गेलेत फोन लाईन वरती. कैलास जाधव, काय हे दृश्य आहे? हातापाया पडावं लागतंय त्यांच्या नातेवाईकांना, आमच्या रुग्णांना जगवा म्हणून धावपळ करावी लागते. ऑक्सिजनचा पुरवठा अर्धा तास बंद झाल्यानंतर CPR द्यावा लागतोय. त्यांच्या छातीवरती दाब देऊन वाचवण्याची वेळ आली आहे त्यांना. एक वेळ सगळी धावपळ चालली. तुम्हाला माहितीये का काय चाललंय? आयुक्तांचा फोन कट झालेला आहे. आयुक्त काय बोलणार? उत्तर नसणार आहे त्यांच्याकडे या सगळ्या घटनेवरती किंवा या सगळ्या प्रकारावरती. कारण प्रकारच इतका भयंकर आहे की बघवत नाहीये अवस्था त्या रुग्णांची सुद्धा आणि त्यांच्या नातेवाईकांची सुद्धा. असा हा प्रकार नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयातला. खरं तर आमचे प्रतिनिधी तिथे त्याच वॉर्डमध्ये आहेत. सगळा प्रकार आपण हा थेट पाहतोय. मात्र ही दृश्य खरंच आम्हालाही विचलित करतायत, तुम्हालाही करू शकतात. मात्र हा सगळा खरा प्रकार आहे, हा सगळं भयंकर वास्तव आहे या झाकीर हुसेन रुग्णालयातलं. कारण ही अशी वेळ कोणावरच येऊ नये. कारण एखाद्या काय बरेच असे रुग्ण आहेत की ज्यांना ऑक्सिजनची त्वरित गरज आहे. जराही ऑक्सिजन पुरवठा त्यांना खंडित होऊन चालणार नाही. मात्र अशा रुग्णांना जर अर्धा तास ऑक्सिजन मिळाला नसेल तर त्यांची अक्षरशः काय अवस्था ही आपण समोर डोळ्यासमोर पाहतोय. आणि एका वेळेला नर्सेस असतील किंवा डॉक्टर्स असतील, जीवाच्या आकांताने तिथे प्रयत्न करून या रुग्णांना वाचवण्याचा, अक्षरशः त्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतायत. मात्र काय होणार आहे माहित नाही. आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग सुद्धा आपल्या सोबत फोन लाईन वरती आहेत. प्रशांत, काय वास्तव आहे? हे वास्तव धक्कादायक आहे. हे वास्तव हाहाकार माजवणार आहे. हे वास्तव जे आहे ते रुग्णांच्या जीवाशी खेळणं चालू आहे. ऑक्सिजन आजकाल मिळत नाही, पण रुग्णाचा जीव किती अमूल्य असू शकतो. हीच आहे ती जागा प्राची, हीच आहे ती टाकी. 20 KL क्षमतेची ही टाकी. आणि हा एकमेव सोर्स आहे महापालिकेचा झाकीर हुसेन रुग्णालयातला की जिथून हा पुरवठा केला जातो. अजूनही आपण बघतोय की त्या ठिकाणी काम सुरू आहे. त्या ठिकाणी जी पाईपलाईनची गळती होते त्या ठिकाणी काम सुरू होत आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी थंडावा सुरू झालाय. प्रचंड मोठी गर्दी इथे जरी सगळ्यांची असली तरी ऑक्सिजन पुरवठा अजूनपर्यंत सुरळीत झालाय का याबद्दल मात्र कोणी बोलायला तयार नाहीये. आपल्याला माहितीये की या ठिकाणी 171 रुग्ण या पालिकेच्या रुग्णालयात आहे जे ऑक्सिजनवर आहे. आणि याचबरोबर 67 रुग्ण हे अत्यावस्था आहे. आणि ही भली मोठी टाकी या ठिकाणी बसवण्यात आली ती एवढ्यासाठीच बसवण्यात आली की तातडीनं या प्रकारची निधीची तरतूद करण्यात आली की रुग्णाचा प्राण वाचावा. याकरता प्राणवायू आपण ज्याला म्हणतो, जो मेडिकल ऑक्सिजन, तो 20 KL क्षमतेच्या टाकीत होत होता. आणि याच ठिकाणी लिकेज सुरू झालं. आणि त्या लिकेज पाहता पाहता इतकं भयानक होतं की हा पूर्ण परिसर हा पूर्णपणे या ऑक्सिजनमय झाला होता. चीफ फायर ऑफिसर संजय बैरागी यांनी हिंमत करून तो ऑक्सिजनचं लिकेज जरी थांबवलं तरी तोपर्यंत अर्धा तास गेला होता. या रुग्णालयामध्ये 171 रुग्ण ऑक्सिजनवर, 21 रुग्ण व्हेंटिलेटरवर आणि 67 रुग्ण हे अत्यवस्थ आहे. जी माहिती आतमधनं बाहेर येते ती धक्कादायक आहे. याचा दुजोरा जरी कोणी देत नसेल तरी 12 रुग्ण आतापर्यंत दगावल्याची माहिती समोर येते. याचा दुजोरा प्रशासकीय यंत्रणा देत नसल्या तरी काही जण जे सांगतायत की
की ही संख्या अजून वाढू शकते. प्राची, कोणतीही गोष्ट अशा प्रकारे जर का समोर येत असेल तर ती किती धक्कादायक असू शकते याचं विदारक रूप आपल्याला दिसतंय. हा गॅस जो आहे हा नुसता इथून येत नाहीये. तर निश्चित प्रकारे थोडा थोडा कोटा वाढून मिळावा. जसं आता भिलाई आहे तिथं आम्ही नवीन पत्र दिलं आहे की बाबा कुठल्याही परिस्थितीत आम्हाला 60 मेट्रिक टन जे आहे त्याच्याऐवजी 150 मेट्रिक टन भिलाईला मिळालं पाहिजे, जेणेकरून विदर्भ एरिया त्याच्यामध्ये कव्हर होऊ शकेल. रुग्णालयातली ही दृश्य कदाचित तुम्हाला थोडीशी विचलित करू शकतात, पण नाशिकमध्ये जन्म आणि मृत्यू यांच्यामध्ये देवदूतांची धावपळ सुरू आहे. धावपळ सुरू आहे ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी, धावपळ सुरू आहे कृत्रिमरित्या ऑक्सिजन देण्यासाठी, धावपळ सुरू आहे प्रत्येकाची, वॉर्ड बॉयची, डॉक्टरची, नर्सची. कारण झाकीर हुसेन रुग्णालयातली ही घटना आहे. इथे एका भल्या मोठ्या ऑक्सिजन प्लांटमधून छोट्या सिलेंडरमध्ये ऑक्सिजन भरण्याचं काम सुरू होतं, पण अचानक त्यातून ऑक्सिजन लीक होऊ लागला आणि एक वॉल निघाला आणि अगदी झपाट्यानं अत्यंत वेगानं ऑक्सिजन बाहेर पडू लागला. एकीकडे रुग्णांचे नातेवाईक आपल्या परीनं प्रयत्न करतायत, हॉस्पिटलमधला स्टाफ आपल्या परीनं प्रयत्न करतोय. या सगळ्यामध्ये काही रुग्णांची तब्येत काहीशी बिघडलेली आहे. प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रशांत, या सगळ्यामध्ये या कोरोना योद्ध्यांची कमाल म्हणायला हवी, ते आपल्या परीनं किती धडपड करतायत रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी. मिलिंद, तू म्हणतो ते खरं की कोरोना योद्ध्यांची धडपड प्रशांत बाग यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही, पण ही दोन्ही दृश्य तुमच्या टीव्ही स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. टीव्ही स्क्रीनच्या उजव्या हाताला जी दृश्य आहेत ती भल्या मोठ्या टँकरमधून आणि प्लांटमधून छोट्या सिलेंडरमध्ये ऑक्सिजन भरण्याचं काम सुरू होतं, पण अचानक एक वॉल फुटला. अग्निशमन दलाचे कर्मचारी इथे दाखल झाले, पण वॉल फुटल्यानंतर इतक्या जबरदस्त क्षमतेनं भरलेला तो ऑक्सिजन काही क्षणात यातून बाहेर पडायला लागला आणि आजूबाजूला जणू काही भले ढग असावेत मोठे असं दृश्य निर्माण झालं. ऑक्सिजन जो रुग्णांचा प्राण वाचवण्यासाठी उपयोगात येण्यासारखा होता, हाच ऑक्सिजन ज्याच्यासाठी अनेक रुग्ण याच रुग्णालयात नाहीत तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी धडपडतायत, तडफडतायत, पण हा ऑक्सिजन यावेळेला बाहेर पडला आणि अक्षरशः सगळे काही जण तर हताशपणे त्याकडे बघत बसले, कारण त्यावर नियंत्रण मिळवणं त्या क्षणी तर पूर्णतः अशक्य होतं. प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रशांत, रुग्णाच्या नातेवाईक अशा प्रकारे हात जोडताय, पाया पडताय की आम्हाला या ठिकाणी कोरोना योद्धे म्हणून आपण ज्यांचा गौरव करतो ते खरोखर धावपळ करताय प्रत्येक रुग्णाचा प्राण वाचवण्यासाठी. आणि या ठिकाणी असलेली परिस्थिती, ही जी टाकी आहे या टाकीच्या माध्यमातून एकमेव स्रोत आहे की जो या रुग्णालयातल्या प्रत्येक रुग्णापर्यंत ऑक्सिजन पोहोचवतो. आणि याच ठिकाणचं ज्यावेळेस ऑक्सिजन खंडित होतो, याच वेळेस जर का पुरवठा खंडित होतो तर त्या रुग्णांची परिस्थिती काय झाली असेल आपण कल्पनाही करू शकत नाहीये. कारण 67 रुग्ण अत्यवस्थ आहे, 21 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहे आणि 171 रुग्णाचा ऑक्सिजनचा पुरवठा या ठिकाणी केला जातोय. आणि याच वेळेस याची दाहकता ही अधिकाधिक वाढत चालली आहे. आपल्याला माहिती आहे की कोरोनाचा प्रादुर्भाव लोकसंख्येच्या आधारावर झपाट्यानं होणारं शहर म्हणून कोणतं असेल तर ते नाशिक अशा प्रकारचं नाव समोर आलेलं आहे. आणि अशा परिस्थितीत जर का रुग्णांच्या जीवाशी खेळ एखाद्या मानवी चुकीमुळे होत असेल तर तो हाहाकार माजणार नाही का? प्रत्येक वेळेस प्रत्येक ठिकाणी आपण लढायचा प्रयत्न करतोय. प्रशांत, मी तुला थोडंसं थांबवतो. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे बोलतात. ठिकाणी असलेल्या काल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी रेमडेसिवीरच्या संदर्भात सुद्धा सगळ्या 7 कंपनीजच्या मालकांबरोबर चर्चा केली. ज्या बैठकीमध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री, फूड अँड ड्रग्ज मिनिस्टर आणि आरोग्यमंत्री आम्ही सगळेजण उपस्थित होतो. आणि सगळ्यांना त्यांनी सांगितलं आम्हाला आमच्या गरजेप्रमाणे म्हणजे सध्या 60,000 दररोज आम्हाला मिळायला हवेत, ते तुम्ही दिले पाहिजे, त्याचा शेड्यूल आम्हाला दिला पाहिजे. आणि हे 60,000 जे सध्या मिळायला पाहिजे ते FDA माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांच्या कंट्रोलने, कंप्लीट शासकीय कंट्रोलनी ते वाटप इंटरनल डिस्ट्रीब्युशन राज्यामध्ये केलं जाईल. परस्पर वाटू नका, नाहीतर मग सगळा काळा बाजार त्यातून होऊ शकेल, अशा सूचना या बैठकीत देण्यात आलेल्या आहेत. आणि त्यामुळे रेमडेसिवीरची उपलब्धता आजच्या मागणीप्रमाणे निश्चित प्रकारे आहे. त्याचं वाटपाचं थोडं नियोजनाचा अभाव आहे.
ते नियोजन FDA माध्यमातून, फूड अँड ड्रग्स अथॉरिटीच्या माध्यमातून त्यांच्या नियंत्रणाखाली आणि कलेक्टर्सच्या नियंत्रणाखाली आपल्याला व्यवस्थित करून घेतलं, सध्याची परिस्थिती अडचण राहणार नाही. आम्ही कालच्या बैठकीमध्ये आग्रहाची भूमिका घेतली की वाढत असलेली संख्या लक्षात घेऊन आम्हाला दररोज 1 लाख सुद्धा देण्याची व्यवस्था 1 मेच्या नंतर करावी लागेल. जी त्यांनी सांगितलं की आम्ही आमच्या सगळं उत्पादन दुप्पट तिप्पट करत आहोत, काही लोक तिप्पट करतायत आणि त्यामुळं अनेक ठिकाणी त्यांचे जे प्लॅन्ट्स आहेत त्या ठिकाणी त्यांनी जवळजवळ 15 ते 20 ठिकाणी देशभरामध्ये नवीन लोकेशनवर प्लॅन्ट्स उत्पादनाचे टाकलेले आहेत, ज्या 7 कंपन्या उत्पादन करतायत आणि विक्री करतायत. त्यामुळे त्यांचं उत्पादन वाढेल आणि 1 मेच्या नंतर अधिक पोझिशन स्ट्रीमलाईन होईल, असं पण त्यातला सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. तर या दृष्टिकोनातून पुन्हा मी एवढंच सांगेल की रेमडेसिवीरचा वापर हा अत्यंत काटकसरीनं ह्या 8-10 दिवसात करावा. जोपर्यंत त्यांची क्षमतेचा सेकंड बॅच थर्ड बॅच जी काही आहे ती बाहेर पडत नाही तोपर्यंत काटकसरीनं करावं. ऑक्सिजनचा वापर अत्यंत काटकसरीनं आणि योग्य पद्धतीनं करावा, सायंटिफिक पद्धतीनं करावा, वेस्टेज होऊ नये याची काळजी घ्यावी. एवढं मी आव्हान या निमित्ताने महाराष्ट्राच्या आमच्या सर्व डॉक्टर्स फॅटर्नीला करू इच्छितो. आणि मला खात्री आहे की ह्या सगळ्या महामारीमध्ये आपण खूप जिम्मेदारीनं, अत्यंत जबाबदारीनं सर्व डॉक्टर्स मंडळी आणि काम करणारी तत्सम मंडळी या ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरच्या बाबतीत वागतील असं मला पूर्ण विश्वास आहे. नाशिकमध्ये जो टँकर लिकेजचा विषय सांगण्यात येतो तो मायनर लिकेज जरूर झाला, परंतु तिथे सगळे एक्सपर्ट लोक होते, त्यांनी तो लिकेज लगेच थांबवला. त्यामुळे कुठल्याही टँकरच्या ऑक्सिजन लिकेजमुळे फार मोठ्या प्रमाणात वाया गेलेला नाही. लिकेज लक्षात आल्यानंतर थांबवण्याची वेळेत दक्षता घेतल्यामुळे तसा कुठलाही अनर्थ झाला नाही ऑक्सिजन वाया जाण्याचा. मृत्यू झाले आज तसला कुठलाही प्रकार नाही. मी स्वतः कलेक्टर आणि कमिशनर नाशिकला आम्ही बोललो आणि कुठलाही तसा प्रकार झालेला नाही. सर, नगरबद्दल सांगू शकाल का? टँकर पुण्यात थांबवण्यात आला, आता ही 2 जिल्ह्यांमध्ये स्पर्धा झाली आहे का की ऑक्सिजनमध्ये पळवापळवी सुरू झाली आहे? नगरमध्ये रात्री जो चाकणमधून भरून येणारा टँकर आहे तो नगरच्या ॲलोकेशन प्रमाणे येत असताना शिक्रापूरमध्ये त्यांना तिथल्या काही स्थानिक म्हणजे पुण्याच्या प्रशासनाने थांबवण्यात आला होता. त्याचं कारण एकच आहे की त्यांच्याजवळ काही ऑक्सिजनचा प्रॉब्लेम निर्माण झाला होता अचानकपणे. परंतु ज्या जिल्ह्याचा टँकर त्याच जिल्ह्यात गेला पाहिजे, जर काही मागणी करायची असेल, डायव्हर्ट करायचं असेल तरीसुद्धा तो वरिष्ठ जी कमिटी करण्यात आलेली आहे त्या कमिटीच्या विचारात घालूनच ती करता येऊ शकेल. स्थानिक प्रशासनाला तसला कुठलाही अधिकार नाही, अशा पद्धतीचे संपूर्ण पत्र काढण्यात आलेले आहेत. त्यामुळे कुठेही जिल्हा प्रशासन अशा पद्धतीचं डायव्हर्जन टँकरचं करणार नाही याची दक्षता चीफ सेक्रेटरीने घेतलेली आहे आणि चीफ सेक्रेटरीला मी स्वतः या संपूर्ण बाबतीत स्वतः बोललेलो आहे. एक मिनिट, आता तुम्ही जे सांगताय त्याच्यामध्ये इतर ठिकाणी जाऊया असं म्हणतात, पण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी आता भूमिका मांडली की त्यांच्या जिल्ह्यातला टँकर पुण्यामध्ये गेला, म्हणजे वरिष्ठ पातळीने लक्ष घातलं. मला वाटतं की मी जे आत्ता सांगितलेलं आहे की कुठेही टँकरची पळवापळवी होऊ शकणार नाही, कारण त्याचं संपूर्ण नियंत्रण सेंट्रल कंट्रोल कमिटीवर आहे. ती सेंट्रल कंट्रोल कमिटी चीफ सेक्रेटरीच्या मार्गदर्शनाखाली काम करते. स्थानिक प्रशासनाला मध्ये हस्तक्षेप करण्याचे अधिकार नाही. सर, प्रामुख्याने 8 दिवसापूर्वी आपल्याकडे ऑक्सिजनच्या तक्रारी सुरू झाल्या होत्या की ऑक्सिजन मिळत नाही आहे. खाजगी हॉस्पिटल्सनी पेशंट्स घेणं 8 दिवसापूर्वी बंद केलं होतं, जिथे ऑक्सिजन त्यांना उपलब्ध होत नाही. त्यामुळे 8 दिवस झाले आपल्या टास्क फोर्सच्या किंवा इतर तज्ज्ञांच्या लक्षात आलं नाही की आपल्याला एवढ्या मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन लागणार आहे आणि त्याचा तुटवडा भासला तर लोकांच्या जीवावर बेतणार आहे. आज ती परिस्थिती आहे. प्रकल्प टाकायचा म्हटलं तर त्याला काही वर्ष लागतील आणि त्यामुळं लिक्विड ऑक्सिजन आज महाराष्ट्रामध्ये 1250 मेट्रिक टन जे निर्माण होतं ते 100% आज मेडिकल पर्पजसाठीच, मेडिकलच्या यूजसाठीच दिलं जातं. किंबहुना आम्ही थर्मल पॉवर स्टेशन, RCF म्हणजे खताचे कारखाने, त्याचबरोबर जिथे एक मोठ्या पद्धतीनं स्टीलचे कारखाने, या सगळ्यातून निर्माण होणारा ऑक्सिजनचा सुद्धा वापर
महाराष्ट्र सरकार त्या ठिकाणी करू इच्छितं. एवढंच नाही तर राजेश टोपे पत्रकारांच्या प्रश्नांची सरबत्ती सुरू आहे, त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करतात. आणि आता थेट पुन्हा एकदा जाऊयात नाशिकला. आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ या झाकीर हुसेन रुग्णालयाच्या परिसरात आता उपस्थित आहेत. लक्ष्मण, ज्या क्षणी हा सगळा ऑक्सिजन लीक झाला होता तेव्हापेक्षा आता थोडी परिस्थिती कंट्रोलमध्ये आली आहे का रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांच्या? आपण हे दृश्य बघतोय नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयातील नागरिक अशा प्रकारे संतप्त झालेले आहेत. त्यांच्या नातेवाईकांचे जीव जे आहे ते गेलेले आहे आणि अशा प्रकारे ते गोंधळ घालताय. आपण बघतोय हे मृतदेह अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळतात दृश्यांमध्ये. ऑक्सिजन अभावी मृत्यू झालेल्या लोकांची ही दृश्य आहे. कशा प्रकारे पळापळ केली जाते. हॉस्पिटलचे डॉक्टर जे आहे ते या ठिकाणी पळापळ करताय, आमच्या रुग्णांना ऑक्सिजन द्या असं सांगताय. आपण बघतोय दृश्य आहे खरं तर ही मन शून्य करणारी अशा प्रकारची दृश्य नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयातील आहे. खरं महानगरपालिका प्रशासनाने तातडीनं या लोकांना ऑक्सिजन देणं गरजेचं आहे. या अशा प्रकारे अनेक रुग्ण जे आहे त्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले जात आहे. आपण बघतोय दृश्यांमध्ये महापालिकेचे डॉक्टर या ठिकाणी अशा प्रकारे चेस्टवरती प्रेशर करून रुग्णांना वाचवण्याचा प्रयत्न करताय. रुग्णाचे नातेवाईक देखील या ठिकाणी पळापळ करताय. कुठल्याही परिस्थितीत रुग्ण वाचावे असा प्रयत्न जो आहे तो या हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांचा आहे. मात्र अनेक ठिकाणी त्यांना अशा प्रकारचं अपयश येत आहे. महानगरपालिकेचे अनेक डॉक्टर जे आहेत या ठिकाणी दाखल होत आहे. इतर खाजगी रुग्णालयांमधले डॉक्टरांना देखील नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तांनी कैलास जाधव यांनी फोन करून मदत मागितलेली आहे. आपण तातडीनं या ठिकाणी या आणि ह्या रुग्णांना वाचवण्यासाठीची मदत जी आहे ती आपल्याकडनं व्हावी अशी अपेक्षा आयुक्त कैलास जाधव यांनी व्यक्त केलेली आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर अनेक खाजगी रुग्णालयांमधले डॉक्टर जे आहेत ते या ठिकाणी येत आहे. 1 नव्हे, 2 नव्हे, 3 नव्हे तर अनेक रुग्ण जे आहे ते अशा प्रकारे या ठिकाणी मृत्युमुखी पडलेला आहे. आपण हे दृश्य बघतोय. व्हेंटिलेटरवर असलेला या रुग्णाचा देखील काही क्षणापूर्वी याच अपघातात मृत्यू झालेला आहे. त्याचे नातेवाईक अशा प्रकारे आरडाओरड करताय. मन शून्य करणारी ही नाशिकमधली दृश्य आहे. अतिशय धक्कादायक प्रकारची ही दृश्य आपण नाशिकमधली बघतोय. खरं तर मन शून्य करणारी आहे. नातेवाईक अशा प्रकारे आक्रोश करताय. खरं तर आपण बघतोय धक्कादायक आहे हे सगळं, मन शून्य करणार आहे. खरं तर पालिका प्रशासन असेल किंवा इतर रुग्णालयातील डॉक्टर आहेत त्यांनी तातडीने येऊन या ठिकाणच्या इतर रुग्णांना वाचवण्याच्या साठीचे प्रयत्न करणं गरजेचं आहे. कारण आता महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या हाताबाहेर ही सगळं चित्र आपण बघतोय दृश्यांमध्ये. हे नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयाच्या कोविड सेंटरमधली ही दृश्य मी आपल्याला दाखवतोय. डॉक्टर पळापळ करतायत. त्या रुग्णाचे नातेवाईक ज्यांना कधी तर खरं तर इथे प्रवेश नसतं मात्र त्यांनाही मदतीसाठी वरती बोलावून घेतलेलं आहे आणि त्यांचीही मदत घेतली जाते. सगळ्या प्रकारचे प्रयत्न केले जातात. मी समजू शकतो इथली परिस्थिती खरंच हृदयद्रावक अशा प्रकारची आहे. ही मगाशी म्हटलं तसं ही दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात. पण ऑक्सिजनची जबरदस्त गळती झाली आणि त्यानंतर 171 रुग्ण या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनवर होते तर 67 रुग्ण अत्यावस्थ होते. या सगळ्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न डॉक्टर आणि रुग्णालय कर्मचाऱ्यांच्याकडून केले जात आहेत. आणि लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी यांनी सांगितलं त्याप्रमाणे नाशिकच्या आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीनं अन्य रुग्णालयातल्या डॉक्टरांना इथं तैनात केलेलं आहे, बोलवलेलं आहे मदतीसाठी. आणि आता सगळेजण मिळून या रुग्णांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. प्रशांत बाग आपले प्रतिनिधी रुग्णालयाच्या परिसरात आता उपस्थित आहेत. प्रशांत, ही जी गळती होती ती आता पूर्णपणे थांबलेली आहे का? मिलिंद, हाच महत्वाचा विषय आहे की हीच आहे ती टाक 20 लिटरची आणि अजूनही त्या ठिकाणी काम सुरू आपल्याला दिसत आहे की ज्या पद्धतीनं अजूनही ती गळती थांबवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न चाललेत. आणि त्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही प्रकारे ही गळती एका ठिकाणावरनं पुन्हा एकदा थांबवली होती. आणखीन त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं की ऑक्सिजनचा पुरवठा पुन्हा एकदा सुरळीत करण्यामध्ये या ठिकाणी यश मिळालेलं आपल्याला दिसून येत आहे. पर्सेंटेज जरी ऑक्सिजन पुरवठ्याचं नियंत्रणात आणण्याला अवघड येत असेल, खासदार या ठिकाणी आलेले आहेत हेमंत गोडसे. तुम्ही खासदार, नाशिकचं नाव आधीच देशामध्ये 1 नंबरवर आलेलं आहे की अशा प्रकारे प्रादुर्भाव झपाट्यानं होतोय आणि आता ही दाहक परिस्थिती परत. निश्चित या ठिकाणी जी काही घटना घडली निश्चितच दुर्दैवी घटना आहे. आपलं हे या ठिकाणी टाकी भरत असताना ज्या प्रकारे निष्काळजीपणा केला गेला आणि त्यामुळं नोझलला धक्का लागल्यामुळं जो सप्लायचा पाईप तो लीक झालेला आहे. आणि आतमध्ये या ऑक्सिजनच्या टाकीवरती जवळजवळ 14 व्हेंटिलेटरचे बेड्स आहेत, 170 ऑक्सिजनचे बेड्स आहेत. आणि म्हणून या रुग्णांना
त्याचा निश्चित त्या ठिकाणी त्रास होणार आहे आणि ज्याच्या निष्काळजीपणामुळे या ठिकाणी ही घटना घडली, निश्चित त्या व्यक्तीवरती कारवाई होण्याची आवश्यकता. त्या व्यक्तीवर कारवाई होईल, मानवी चुकीमुळे त्या व्यक्तीवर कारवाई होईल, पण अनेक मानवांचे आयुष्य जे आपण त्याला आपण अमूल्य म्हणतो आज ऑक्सिजनला, तो अशा प्रकारे पणाला लागत असेल तर हे कितपत आहे? ज्या पद्धतीने एखादा कर्मचारी अशा प्रकारे निष्काळजीपणा करतो, तर निष्काळजीपणा करू न शकणारे निष्णात कर्मचारी का तैनात नाही केले गेले? मला असं वाटतं का निश्चित या ठिकाणी निष्काळजीपणामुळे ही घटना घडली. आज संपूर्ण राज्यामध्ये ज्या प्रकारे ऑक्सिजनचा तुटवडा आहे, प्रत्येक रुग्ण आणि त्याचे नातेवाईक वनवन फिरतायत आणि अशा ठिकाणी अशा प्रकारे कुणी लक्ष न देता अशी चूक करणं, मला असं वाटतं का निश्चित बेजबाबदारपणा आहे आणि अशा व्यक्तीला आणि संबंधित ज्यांनी या ठिकाणी काळजी घ्यायला पाहिजे अशा सर्वांवरती कारवाई होण्याची आवश्यकता. काही बेजबाबदारपणा हा अक्षम्य बेजबाबदारपणा असतो आणि नेमकी अशीच परिस्थिती या ठिकाणी झाली की जवळपास 171 ऑक्सिजनवर 21 व्हेंटिलेटरवर 67 रुग्ण या ठिकाणी अत्यवस्थ आहेत. माहिती अशी समजते की आतापर्यंत 10 ते 12 जणांचे प्राण गमावले गेलेत. काय सांगाल? मी त्या ठिकाणी आता आतमध्ये गेलो नाही, निश्चितच त्या ठिकाणी लवकरच जाऊन आपण त्या ठिकाणी त्याची माहिती घेतोय. रुग्णांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे, त्यांचे नातेवाईक सुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येने आलेले आहेत. कोणतेही मोठे अधिकारी या ठिकाणी तयार नाही. तुम्हीच या ठिकाणी पोहोचलात. या ठिकाणी खरं तर सगळ्यांनी येऊन घटना जी काही मदत आणि जी काही आता घडलेली घटना आणि आपण काय पर्याय त्या ठिकाणी देऊ शकतो रुग्णांना तात्पुरता दिलासा, मला असं वाटतं का त्याच्यावरती जास्त सगळ्यांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे. नक्कीच सगळ्यांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे. मी माझ्या सहकार्याला विनंती करतो, आपण दाखवूया या टाकीमधनं ड्युरा सिलेंडर या ठिकाणी आले. छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातनं जे कोविड सेंटर तयार करण्यात आले तिथले ड्युरा सिलेंडर हे आता इथे रुग्णांना तातडीची गरज म्हणून या ठिकाणी पाठवण्याचा निर्णय घेतला. आणखी लगेच या ठिकाणी पोहोचलेत की या माध्यमातून तरी अत्यवस्थ रुग्णांना ऑक्सिजन देता येईल. एक ड्युरा सिलेंडर म्हणजे त्याच्यामध्ये 35 जम्बो सिलेंडरची कॅपॅसिटी असते. 945 KL एवढा साठा या ड्युरा सिलेंडर मध्ये असतो. तामिळनाडूतलं ड्युरा सिलेंडर जे नाशिकमध्ये पोहोचलंय ते तातडीने या ठिकाणी पाठवण्यात आलंय आणि याचा एक खूप मोठा दिलासा रुग्णांना मिळू शकतो. या टाकीच्या माध्यमातून एकमेव यंत्रणा फक्त आहे की जी या पूर्ण हॉस्पिटलमध्ये सप्लाय देते ऑक्सिजनचा आणि तिलाच खंडित करून या ड्युरा सिलेंडरच्या माध्यमातून हा तातडीने ऑक्सिजन पुरवठा सुरू करण्यासाठी आरोग्य यंत्रणेची धावपळ चालू आहे. खऱ्या अर्थानं प्रत्येक रुग्णाचा प्राण वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणं हे एकमेव यंत्रणेच्या हातात आहे. पण खासदार हेमंत गोडसे यांनी दिलेली जी माहिती आहे मिलिंद, ती अत्यंत धक्कादायक आपल्याला नक्कीच म्हणता येईल. कारण या टाकीमध्ये गॅस रिफिल करत असताना एका बेजबाबदार कर्मचाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे जर का तो गॅस लीक होतोय आणि त्या लिकेजचा परिणाम एवढा मोठा होतोय की हा पूर्ण परिसर हा कोणी एकमेकांना दिसायला सुद्धा तयार होता. इतक्या मोठ्या प्रमाणावर लिक्विड गॅस सगळ्या ठिकाणी पोहोचला होता. 20 KL क्षमतेच्या या टाकीत किती गॅसचा साठा शिल्लक आहे हे आत्ता जरी कोणालाच माहीत नसलं तरी अनेक रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे. हेच खरं. या परिसरामध्ये खरं तर महापालिकेचं हे अत्यंत महत्वाचं रुग्णालय मानलं जातं. देशात सगळ्यात जास्त प्रादुर्भाव होणारं शहर म्हणूनही नाशिकचं नाव खेदजनक पद्धतीनं समोर आलंय आणि अशा परिस्थितीत जर का तातडीची योजना म्हणून अशा प्रकारची महाकाय टाकी उभी केली जाते आणि त्याच टाकीतला ऑक्सिजन हा प्राणवायू आपण ज्याला म्हणतो, जो प्रत्येक रुग्णाचं आयुष्य वाचवण्यासाठी त्यातला एक एक थेंब महत्वाचा आहे आणि तोच जर का त्याच्यापर्यंत पोहोचत नसेल तर. प्रशांत, या झाकीर हुसेन रुग्णालयात आलेले जे रुग्ण होते ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत, जे ICU मध्ये दाखल होते किंवा जे व्हेंटिलेटरवर होते, हे नाशिकच्याच भागातले होते का खानदेशातल्या अन्य काही जिल्ह्यांमधून आलेले होते? आणि आता जसं लक्ष्मण घाटोळ आपले सहकारी त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे अन्य ठिकाणून काही डॉक्टर्स वगैरे इथे आणण्यात आलेले आहेत. आपण लक्ष्मणकडनं अपडेट घेऊयात, मग पुन्हा एकदा तुझ्याकडे येतो. लक्ष्मण, अन्य हॉस्पिटल्समधनं डॉक्टर्स किंवा काही स्टाफ आलेला आहे इथे, ते कशा प्रकारे मदत करतात या रुग्णांना वाचवण्यासाठी? सर, खरं तर मी न्यूज 18 लोकमतवर बघणाऱ्या सर्व नाशिकमधल्या डॉक्टरांना न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून विनंती करणार आहे की आपण जर हे दृश्य बघत असाल, ही बातमी बघत असाल तर आपण तातडीनं या नाशिकच्या झाकीर गरीब लोकांना वाचवण्यासाठी आपण यावं असं आव्हान देखील मी न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून नाशिकमधील सर्व डॉक्टरांना, आता बघत असलेला न्यूज 18 लोकमत बघत असलेल्या डॉक्टरांना करतोय की आपण तातडीनं या रुग्णांना वाचवण्यासाठी या ठिकाणी यायला हवं, माणुसकी दाखवायला हवी. कारण आता हे रुग्ण जे आहे आतापर्यंत माझ्या समोर दिसत असलेले तब्बल 5 ते 6 रुग्ण जे आहेत ते अशा प्रकारे मृत्युमुखी पडल्याची दृश्य मी स्वतः डोळ्यांनी या ठिकाणी बघतोय. मी आपल्याला सर्वांना हे दृश्य बघतोय. अरडाओरड नातेवाईकांचा सुरू आहे, आक्रोश सुरू आहे, पळापळ सुरू आहे.
सर्वीकडे गोंधळ आणि गोंधळ अशी परिस्थिती आहे. आपण बघतोय दृश्यांमध्ये अशा प्रकारे सिलेंडर नातेवाईक घेऊन येत आहे, वाचवण्याचा प्रयत्न करतायत, मात्र त्यांना कुठेही यश येत नाहीये. आपण बघतोय दृश्य ही नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयातली ही धक्कादायक दृश्य आपण बघतोय. मन सुन्न करणारी खऱ्या प्रकारची ही दृश्य आहे. मृत्यूचे खच खरं तर या ठिकाणी पडत आहे असं म्हटलं तर वावगं नाहीये, कारण दृश्यांमध्ये आपल्याला 7 ते 8 रुग्ण जे आहेत त्या ठिकाणी ऑक्सिजन अभावी मृत्युमुखी पडल्याची ही दृश्य आपण न्यूज 18 लोकमतवर बघतोय. अनेक रुग्णांना वाचवण्यासाठीचे प्रयत्न केले जात आहे. झाकीर हुसेन रुग्णालयातला हा ICUचा कक्ष आहे, ज्या ठिकाणी व्हेंटिलेटर अनेक रुग्णांना लावण्यात आलेला आहे, मात्र व्हेंटिलेटरला ऑक्सिजन मिळाला नाही आणि त्या अभावी या रुग्णांचे मृत्यू झालेले आहे. नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयातील कोविड सेंटरमधील त्याचबरोबर या ठिकाणी जे असलेलं सेंटर आहे त्या ठिकाणची ICU मधली ही दृश्य बघतोय. झाकीर हुसेन रुग्णालयाच्या प्रशासनाच्या वतीनं पैकी कोणी काही माहिती सांगण्याच्या स्थितीत आहेत सध्या का अद्यापही काही पेशंट आता जसं मगाशी बघितलं की बाहेरनं आलेले काही छोटे ऑक्सिजनचे सिलेंडर्स आहेत, काही जम्बो सिलेंडर्स आहेत, त्याच्या माध्यमातून सध्या ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करण्याचं काम पूर्ण झालंय का अजून सुरळीत करण्याचं काम सुरू आहे? नाशिक महानगरपालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयामध्ये महानगरपालिकेच्या डॉक्टरांकडून प्रयत्न केले जात आहे, मात्र सर्व यंत्रणा जी आहे ती पूर्णतः कोलमडलेली आहे. त्याचं कारणच असं आहे की काही क्षणामध्ये सर्व या सेंटरचा ऑक्सिजन जो आहे जो पुरवठा आहे तो बंद पडला आणि त्यामुळे जी काही कुणालाही याची कल्पना नव्हती की अशा प्रकारे काही घटना दुर्दैवी घडेल आणि लोकांचे जीव जातील असं कुणालाही वाटलं नव्हतं. त्यामुळे अशा प्रकारे कुणीही आरोग्य यंत्रणा ज्या आहे त्या प्रिपेअर नव्हत्या की अशा प्रकारच्या रुग्णांना आपल्यावर अशा प्रकारे वाचवण्याची वेळ येईल असं वाटलं नव्हतं. मात्र दुर्दैवानं आपण दृश्यांमध्ये बघतोय की ही सगळी भयानक परिस्थिती नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयातली आहे. ह्या रुग्णांना वाचवू शकत नाहीये. खरं तर न्यूज 18 लोकमत जर नाशिकमधले काही खाजगी हॉस्पिटलमधील इस्पितळातील डॉक्टर बघत असेल तर मी त्यांना न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून विनंती करणार आहे की आपण कृपया तातडीनं आपला जेवढा शक्य असेल तेवढा स्टाफ घेऊन या ठिकाणी दाखल व्हावं आणि उर्वरित जे लोक आहेत जे मृत्यूशी झुंज देत आहेत त्यांना आपण वाचवण्याचा प्रयत्न करावा आणि हे मृत्यूचं तांडव जे नाशिक शहरात सुरू आहे ते थांबवण्याची आता गरज आहे. खरं तर याला मृत्यूचं तांडवच म्हटलं पाहिजे, कारण 1 नव्हे 2 नव्हे तर तब्बल 10-12 रुग्ण जे आहे अशा प्रकारे अस्वस्थ झालेले आहे. त्यातले 8-10 रुग्ण मृत्युमुखी पडलेले आहे जे मी अधिकृतपणे सांगू शकतो, कारण याच कोविड सेंटरमध्ये मी स्वतः आहे आणि या माझ्या समोर आतापर्यंत 6 ते 7 लोकांनी आपला प्राण जो आहे तो सोडलेला आहे आणि ही दृश्य मी स्वतः आपल्याला दाखवतोय. खात्रीशीर आहे की आतापर्यंत 7 ते 8 लोकांचा जीव जो आहे तो या घटनेमध्ये गेलेला आहे आणि अजून देखील अनेक लोकांचे जीव वाचवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मी तुला थोडंसं थांबवतो. कॅमेऱ्यातनं ही दृश्य आपण बघण्याचा प्रयत्न करूयात, पण ही दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात एवढं मात्र नक्की, कारण ज्या ऑक्सिजनसाठी या सगळ्या रुग्णांना इथे ICUच्या या सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं होतं, या झाकीर हुसेन रुग्णालयाच्या ICUमध्ये दाखल करण्यात आलं होतं, इथल्या बाहेरच्या जम्बो टाकीतला शाफ्ट लूज झाला आणि त्यातून ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात गळती झाली. हा जम्बो सिलेंडर भरत असताना आणि या सगळ्या ICUमधला ऑक्सिजनचा पुरवठा काही काळासाठी खंडित झाला होता. आता तात्पुरत्या स्वरूपात ऑक्सिजन पुन्हा एकदा सामान्य करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आपण या दृश्यांमध्ये बघू शकतो की पेशंट अक्षरशः हातापाया पडत आहेत डॉक्टरांच्या. डॉक्टर आपल्या वतीनं पूर्णपणे प्रयत्न करत आहेत. पुन्हा छातीनं स्प्रे दिला जातोय, पुन्हा प्रयत्न केले जात आहेत. प्रत्येकाचा जीव तेवढ्याच मोलाचा आहे, प्रत्येकाचा जीव तेवढ्याच महत्त्वाचा आहे. डॉक्टर गेले तर नर्स येत आहेत, नर्स गेले तर वॉर्डबॉय येत आहेत, ज्यांनी म्हणून प्रशिक्षण घेतलंय, ज्यांना म्हणून ज्या पद्धतीनं एखाद्याचा जीव वाचवता येईल त्या पद्धतीनं जीव वाचवण्याचा प्रयत्न आणि धडपड प्रत्येक जण या दृश्यांमध्ये करताना दिसतोय. आणि खरोखरच कसोटीचा काळ आहे झाकीर हुसेन रुग्णालयातल्या सर्व कर्मचाऱ्यांच्यासाठी. महापालिकेचं एक मोठं रुग्णालय, पहिल्यापासून कोविड रुग्णालय हे होतं आणि इथे खरं तर बाकीच्या व्यवस्था उत्तम होत्या, पण अक्षरशः ज्या ऑक्सिजनच्या करता सगळेजण तळमळत होते त्या ऑक्सिजनचं खूप मोठ्या प्रमाणात लिकेज झाल्यानंतर मात्र सगळ्यांचीच पाचावर धारण बसली. आणि या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रशांत, अन्य रुग्णालयातले काही डॉक्टर्स काही स्टाफ इथे पोहोचलाय का?
कशा पद्धतीनं रुग्णांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत किंवा इथला ऑक्सिजनचा पुरवठा आता काही प्रमाणात सामान्य झालाय का? मिलिंद, सगळ्यात महत्वाच्या दोन गोष्टी मी आता दाखवू इच्छितो की या ठिकाणी आपण बघतोय की ही टाकी या ठिकाणी पोहोचलेली आहे. आत्ताच या ठिकाणी जो या 20 KL क्षमतेच्या टाकीतला जो पूर्ण गॅस पूर्ण लीक झाला आणि तो पुन्हा रिफिल करण्यासाठी म्हणून एक अतिरिक्त टाकी या ठिकाणी पोहोचली आहे आणि हीच आहे ती जागा ज्या ठिकाणावर हा ऑक्सिजन लीक झाला होता. हा पुन्हा सुरळीत करण्यामध्ये यश मिळालेलं आहे हे आपल्याला नक्कीच म्हणता येईल. पण त्याचबरोबर या टाकीतला गॅसचा साठा पूर्ण संपलाय आणि तोच रिफिल करण्यासाठी म्हणून या प्रकारे ही एक मोठी टाकी या ठिकाणी पोहोचलेली आहे. वेगवेगळ्या ठिकाणावरून मदत कार्य पोहोचतंय. छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून सुरू झालेल्या कोविड सेंटरमधनं या ठिकाणी ड्युरा सिलेंडर सुद्धा पोहोचलं. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाच्या दोन गोष्टी की ज्या पद्धतीनं डॉक्टरांची मदत या ठिकाणी पोहोचायला हवी, मग ते बिटको रुग्णालय असो पालिकेचं की त्याचबरोबर जिल्हा सामान्य रुग्णालय आणि जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा ही तातडीनं या ठिकाणी धावून आलेली आहे. प्रत्येक रुग्णाचा प्राण वाचवण्यासाठी म्हणून प्रयत्न करणारे हात या ठिकाणी पोहोचलेत. ही नक्कीच दिलासा देणारी गोष्ट आहे. पण ज्याला आपण प्राणवायू म्हणतो तोच प्राणवायू ज्यावेळी या टाकीतनं जात होता, तोच प्राणवायू जो प्रत्येक रुग्णापर्यंत पोहोचत होता, तोच प्राणवायू या पाईपलाईनच्या माध्यमातून या इमारतीमध्ये असलेल्या 171 रुग्णांपर्यंत पोहोचत होता. तो प्राणवायू त्यांच्यापर्यंत पोहोचू शकला नाही आणि रुग्णांची फारच अडचण आणि कुचंबणा झाली. नातेवाईक आपापल्या परीनं अजूनही या रुग्णांना वाचवण्यासाठी कसोशीने धडपड करतायत. आपण आज रामनवमी आहे, संकटाचं निर्दालन करणारा हा असा प्रभू रामचंद्र आपण अपेक्षा करूयात, प्रार्थना करूयात की कोणीही याच्यातून दुरावणार नाही. सगळ्यांच्या तब्येती व्यवस्थित असतील आणि ऑक्सिजनचा पुरवठा सुद्धा पुढच्या काही क्षणांमध्ये पूर्णतः सामान्य होईल. या बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊयात.